जेवणाचं आई तो सारखं होतो काय मिरची काढताना याचं काढ तर आता आम्ही हांगासर पळोवंक शकता की बायलां रांदतात. तर आता आम्ही हांगासर रांदपी बायलां वांगडा संवाद सादया. तुमचें नांव? निर्मल प्रकाशचारी. तुमी हांगासर आयज कितें करपाक आयल्या? आयज रांदूंक येयलें. आयच्या दिसाचें म्हत्व तुमी सांगूं शकता आमकां? श्रीराम. आतां आयज कितें आहा श्रीरामाचे स्थापना. तुमी हांगासर आयज रांदपाक आयल्या तर हांगासरले मेजवानी कित्याक कितें कितें पदार्थ तुमी आयज करपाची आहा? हें केलां, शीत केलां, खतखतें, दाळ, भाजी 2 तरेच्यो आनी मिरची आनी सोजी. तुमकां आयज ह्या राम स्थापनेच्या दीस निमतान कितें म्हण उलोवपाचें बी आसा? आयज कितें सांगपाचें आसा लोकांक? ना हेंच न्हू आमचें रांदपाचेंच न्हू. जय श्रीराम. जय श्रीराम. आयज हांगासर अंदाज कितलो लोक जेवपाक येतलो? 1000. नमस्कार. तर आयज आमच्या वांगडा ह्या गांवांतली महिला आसा, महिला अशी हे आसात. तर आमी तांच्या वांगडा संवाद सादया. तुमचें नांव? म्हजें नांव रेखा सुहास च्यारी. तुमी आयच्या दिसाचें म्हत्व कितें तें आमकां सांगूं शकशात? आयज आमचो रामनमीचो म्हणजे रामाचो दीस. अयोध्ये खूब वर्सां जालीं ते जायनासले, पण आयज ते घडोवन येयले आमच्या हितून. तेन्ना आमी हो सण आमी आयज साजरो करता. तुमकां आयच्या दिसा तुमच्या देवळान हांगासर कितें कितें कार्यक्रम बी दवरल्या? हय, आमच्या देवळान आतां सद्या नाम जप चालू आसा. सांजचे दिंडी आसा, किर्तन आसा आनी मागीर अशी फेरी. तुमी एक महिला म्हणून हांगासर तुमचें कितें योगदान अशें? आमी एक म्हणजे आमी आसो सगळ्यांक सांबाळून घेता सद्या हांगा. जेवणाचें बी सद्या आमी सगळे आमीच पळयता. आयज फक्त आमी थंय उरल्या, पण आमी रांदून सकाळीं गेल्या. सद्या आमी थंय आमकां आतां बसूंक जाय, पूण आमी केन्ना तशी अशी येयना. आयची तुमची मेजवानी कितें 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 पदार्थ अशें केल्या तुमी? शीत, वरण, चण्याचो रोस, 2 भाजी वालपापडीची आनी कोबी न्हू, आनी लोणचें, पापड आनी मिरची. आयज ह्या अख्ख्या दिसान तुमी आयज दिसभर कितें कितें सारकें अशें कार्यक्रम आसा? आयज दिसभर म्हणजे सकाळचें हो नाम जप जालो आनी मागीर आतां 5 होम देवाचें सगळें जालें. आतां सांजे 5 किर्तन आसा. मागीर महिला मंडळाची दिंडी आसा, सगळी महिला मंडळ. आनी सांजे 8 9 नाटक मोचे माडकार म्हणजे ते आसा, दशावतारी. तुमी एक आतां अशी स्त्री हितून म्हणून तुमी आतां हें सगळें योगदान करता. सो तुमकां सगळ्या राम भक्तांक कितें सांगूं अशें दिसता? राम भक्तां म्हणजे सगळ्यांनी अशेंच उमेदीन फुडें सरचें. एक फावट सगळ्यांनी फुडें सरचें अशें आमचो आशिर्वाद सगळ्या लोकांक आसा. आतां तुमी ही सगळी तयारी केल्या, तर तेका आतां तुमकां सगळ्यांक एकामेकाचो एकवट एकामेकाक समजून घेवपाची गरज आसा. सो तुमचें सगळें हितून कशें तें उलयता कंटिन्यू आमचे म्हणजे सगळे गांवचे भाव सगळे वावरता. कोणूच ना, रात दीस सगळे काम हे सगळे मेहनत घेवन तेंच्यांनी केल्या. आमी भायर कोणाक हाडिना, भायले हें हाडिना. आमच्या गांवचेच कमिटीच सगळे हें करता. तशेंच जेवणाचें सुद्दां आजून आमची इतले वर्सां जालीं तरी आमीच करता. फक्त आमी आयजूच दुसऱ्यांक हाडल्या अशें. म्हणजे आयज आमकां रामाच्या हेका लागून बसपाक लागून अशें.
आयच्या राम हेतून ह्या दिसान तुमकां रामा ह्या देवळा बद्दल गर्व अभिमान अशें कितें? अभिमान आसा आमकां, गर्व ना. आमी सदांच फुडें आसा, ह्यान फुडें सरतलीं. आयज ह्या अख्ख्या देवळान आयज कितले भावीक भक्त अशे येवपाचे आसा? भावीक अनेक येवपाचे आसा. कितले अशे अंदाज ना. 100 आनी 500 अशे म्हणजे आमचे कडेन आंकडो ना, कितले येवंक शकता. तितल्यांची आमी तयारी केल्ली आसा हांगासर. तेंच्या नाश्त्या पाणीची तयारी केल्ली आसा, महाप्रसादाची तयारी केल्ली आसा, नैवेद्याची तयारी केल्ली आसा. म्हणजे कितले येवं आमकां अभिमान वाटता. जितले राम भक्त येतले अयोध्येसान येवं, आमच्या सगळ्या गोंयच्यान येवं, आमची तयारी आसा. आनी 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 महाप्रसाद सोंपत सुद्दां येयले जाल्यार आमची तयारी आहा तांकां परत रेडी करून दिवपाक. अशी आमचे महिलांचे सगळ्यांचे योगदान आसतलें आनी आमी आयज सबंद दीस हांगा ह्या देवळान आमी आसतलीं. तुमी म्हाका ह्या दिसाचें तुमी हें म्हत्व अशें कशें सांगूं शकता? ओके. ह्या दिवसाचें म्हत्व अशें आहा, गेली 500 वर्सां ह्या राम मंदीर जावपाक जाय म्हणून करोडो हे आमचे भावीक आसले ते हे झडटाले. तेंचे आयज स्वप्न पूर्ण जालें. हें स्वप्न पूर्ण जावपाक हे देशभर आयज मनयता. ह्या देशभरान आमचो ह्या खारीचो वांटो कसो आसा ह्या देवळाचो. म्हणजे हे देवूळ न्हू 100 वर्सां जाले ह्या देवळाची स्थापना जाल्ली आसा. आनी 100 वर्सां हे रामाचें देवूळ अशें म्हणजे न्हू हांगासर न्हू भरपूर हें आसा, कितें म्हणटा तें आस्था आसा ह्या देवळान, ह्या राम मंदिरान. आनी देवळां भरपूर आसा हांगा, पूण आस्थेन ह्या देवळान हजर उपस्थित जाता. कित्याक हे रामाची न्हू हें आसा, कितें एक माग न्हू, एक देवा कडेन मागणी माग ती रोखडी ह्या देवळान पुरय जाता. आनी आस्थेन ते ह्या देवळान येतात. आनी आमच्या हे महिलांचो वांटो म्हणजे कितें, आमी हे कांयच भेदभाव घेयनासतना हांव तूं व्हड हांव धाकटी, ही म्हाजी सिनियर ही म्हाजी ज्युनियर अशें करिनासतना एकोप्यान आमी सगळे आज 6:30 सगळे हजर जाल्या. ते आज आमी नाटक पळयसर हांगा हजर आसतली. तुमी आमच्या राम भक्तां राम भाविकांक कितें सांगूं शकता? की असोच एकवट दवरा, रामराज्य येयसर आनी रामराज्य स्थापीत जावनी आनी हो जो उत्सव आसा तो असोच आमी चालू दवरचो आनी आमचे कितें आहा ते रामराज्य येवनी. तुमी आयज देवा लागीं कितें मागता? आमी मागता की हो सगळो एकवट आमच्या हिंदुस्थानाचो राष्ट्राचो जावचो, आमच्या देशाची नंबर 1 जावचें. आनी आमचे हे पंतप्रधान मोदी आसा पळय तेणें आयज घडोवन हाडलां आनी अशेंच तांकां आनी हे दिवचें की आशिर्वाद तांकां रामाचो आसचो आनी सगळे अशें बरे तरेन सुरळीत सगळे घडोवन हाडुनी.
सीताकांत स्मरणं जय जय राम जय जय रघुवीर समर्थ जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम माझी आसरा विचाराचा अल्पनेची बाधा नौकदाकारी ही संत मंडळी शिकेसो अहंकाराचा वारा निराकुराचा माझी कृष्णाचा भाविकास नामामणे दयाचा कल्याण जामुखी निधान पांडुरंग सदा सर्वदा योगुदा घडावा हे गाडी देव माझा पडावा हे शुभ गुणवंतानंदा रघुनायका मागणे जाता जय जय रघुवीर समर्थ समर्थाच्या सेवका परमाहे सासो भूमंडळी कोण आहे दयाची वर्णती लोकतीने देश कदा राजाचा अभिमान जय जय रघुवीर समर्थ श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा यातो तुझे मी राजसयोग मुद्रा नेत्री हरे रे कबीर निद्रा कैवेद सेवा मददा सुभद्रा जय जय रघुवीर समर्थ अनुदिन दापे दापलो राम राजा परम दिन दयाळा श्री मोह माया अजबल मनमांजे नावले आवलेता तुझ विरचन होतो धावले धाव आता मदन रहित रामा सर्वही जन्म केला स्वजन जनधनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला रघुपती पती माझे आपलीसी करावी सकळ तुझमे भावे का तुझी धरावी विषय जनित सुखे सौख्य होणार नाही जवी नरवनाथा ओकटे सर्व काही रवी वरडी लगारे हित माझे करावे हित दुरी करावे स्वस्वरूपी भरावे तन मनन माझे राघवा रूप तुझे जवी मन वाटे सर्व संसार होसे प्रजलित न करावी सर्वदा बुद्धी माझे अजळ भजन लीला लागली आस तुझी केवळ मनाचे मोडिला मोडवेना सकळ स्वजन माया तोडिला तोडवेना घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा म्हणून वर्णा हे बोलतो तीन वाचा जय जय वीर समर्थ राजाधिराज प्रभू श्री रामचंद्र महाराज की जय जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम श्री रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम 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 आता पाहिलं असेल तर आपण बऱ्याच गोष्टी देव देवताविषयी बऱ्याच काही गोष्टी ऐकतो. आजकाल प्रसार माध्यमे एवढी झालेली आहेत की त्यातून वेगवेगळ्या प्रकारे आपल्या काही गोष्टी समजत असतात. पण शेवटी त्याला पण आहे. पण म्हणजे काय तर काही गोष्टी आम्ही ऐकतो त्या वेळेपुरत्या. पण प्रभू रामचंद्र असं एक निरंतर उदाहरण आहे सांगायचं झालं तर की आपण ते असं विसरूच शकत नाही. काय म्हणतात की आपल्याला माहितीच आहे
रामायण हे लिहिणारे ऋषी वाल्मिकी आज बऱ्याच लोकांना त्याविषयी माहिती असेल नसेल, पण हे वाल्मिकी जे ऋषी होते ते सुद्धा एका वेळेला वाल्या कोळी नावाने प्रसिद्ध होते आणि त्यावेळेला आपला उदरनिर्वाहासाठी ते वाटमारी करायचे. वाटमारी करायचे म्हणजे काय करायचे, तर पूर्वी आता जशा गाडी घोडे वाहन रस्ते अशा काही सोयी नव्हत्या, तर लोक आपल्या तीर्थार्थासाठी ज्या ठिकाणी जावं लागेल तर पायपीट म्हणजे पायवाटेने जायचे. आणि ही व्यक्ती काय करायची, हटकून त्यांना वाटेत गाठायची, त्यांना मारझोड करायची, त्यांच्याकडे जे काही द्रव्य ती घ्यायची, आपल्या घरी जायची, आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करायची. अशी ही व्यक्ती वाल्या कोळी. असं करता करता एक दिवस काय झालं, तर काय म्हणतात साम दाम दंडभेद त्याचा एक वेळ येऊन टेकला आणि त्याच्यावर काही लोकांनी झुंडीने हा कायम लोकांना त्रास करता घराबद्दल घडूया म्हणून त्याला पकडलं. ज्यावेळी त्याला पकडलं त्यावेळी त्याने आज आपल्या हाक मारली, साहजिक आहे, कुटुंबाचं तो पालन पोषण करता त्याने कुटुंबातील माणसांना हाक मारली, बायको मुलं सर्वजण. पण त्यावेळेला काय झालं, तर त्यांनी असं म्हटलं की हा कुठून का आणतोय, काय करतोय आपल्याला माहिती नाही, तर आपला पालन केवढं माहिती आहे. जर तो खरंच चुकीचा असेल तर तुम्ही दंड द्या, आम्ही त्याच्या पापात सहभागी नसतो. ती माणसं हात बाजूला गेली. पण त्या बाल्याने त्याच वेळेला बोध घेतला की नाही, असं नाही, आपण जे काही करतो हे काहीतरी आपण चुकीचं करतो आणि ह्याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपण काय करावं. त्यासाठी तरी बरेच प्रयत्न केले आणि ते ठरवलं की आजपासून या संसारिक सुखापासून क्षणिक सुखापासून थोडंसं लांब राहावं आणि थोडंसं दूर गेल्यानंतर आपल्या काहीतरी चांगलं होईल, आपल्या आयुष्याचं काहीतरी बरं होईल. असं करता करता वाल्यापैकी पुढे होता आपल्या देशात गावी. नमस्कार इश्टानो. तर आता आम्ही मैडे हांगासरल्या राम मंदिरान आसा आणि ह्या दिसाचे आनी महत्व जाणून घेवपा खातीर आमी हांच्या वांगडा संवाद सादया. संतोष रामदासचारी, देवाचो अध्यक्ष. तुम्ही आमकां ह्या दिसाचें महत्व कितें सांगू शकता? पयलो खातीर सगळ्यांक जय श्रीराम. आयचे दिवसाचें महत्व म्हणजे सांगण्या सारकें खूब आसा, पूण थोडक्यान तुमकां सांगता. हे जवळ जवळ 400-500 वर्सां पयलींच्यान हो आयचो दीस येवपाचो आसलो, पूण आयज आयलो आनी त्या खातीर
आमचे जे हिंदू भाव बंधू आणि बाकीचे बी समाज सगळे उमेदीन मनयता. आयज आमच्या मयडा गांवान हे देवाक जवळ जवळ 100 वर्सां क्रॉस जायत येयली आणि ह्या निमतान आयज सगळे लोक उमेदीन सारके हांगा जमल्या आणि मनानसून भक्ती आणि आपल्या तर्फे जाता तशें हांगासर हातभार लायला आणि सगळे जाण उमेदीन काम करता आणि देवाचो जप करता, नामस्मरण करता आणि आयचो दीस सारको उमेदीन आमी उमेदीन हे करतले. तुम्ही आयज तुमच्या देवळान आयज कितें कितें कार्यक्रम दवरल्या? आयज आमचे सकाळी सगळे आमचे देवाचे कार्य म्हणजे भटजीचेर सोंपयल्ले आमी. तशें आतां दनपार जाता आतां महाप्रसाद आसा, मागीर 5 सुमार किर्तन आसा, 7 सुमार दिंडी आसा आणि 7च्या 9 सुमार दशावतरी नाटक आसा. असो आमचो आयज प्रोग्राम आसा आणि सगळे जाण उमेदीन आयज प्रोग्राम आमचो दीस मनोवंक सोदता. तुम्ही आयज आमकां हें सांगूं शकता की तुम्ही ह्या सगळ्या कार्यक्रमा खातीर कितें तुमी आतां एकामेका वांगडा समजोवन उमजोवन घेवन आतां हो कार्यक्रम कशा तरेन केला? आयचो प्रोग्राम आमी कोणाकूच असो भेदभाव धरिनासतना सगळ्यांक मेळोन सगळे जाण कामांक सगळ्यांनी हातभार लायला. सगळ्यांनी कामां आपली आपली सगळ्यांनी जबाबदारी घेतलेली आहा. कोणी रांदपाची घेतलेली आहा, कोणी देवस्थान सगळे आमचे लीप करपाची घेतलेली आहा, साफ सफाई करपाची घेतलेली आसा, कोण पेंट मारपाक घेतलेले, कोणी बॅनर लावपाक फुडें सरलेले, कोण डोनेशन मागपाक भायर सरलेले. अशें करून सगळ्यांनी इल्लो हातभार लायला आणि सगळ्यांनी इल्लो भार घेतला आपल्याचेर आणि आयचो प्रोग्राम बरो जावचो म्हणून सगळे जाण एक जावन फुडें सरल्या. तर तुम्ही आयच्या दिसा बद्दल आमच्या भाविकांक कितें सांगूं शकता? आयचो दीस असो आहा की आयच्यान आमी अशेंच सुरवात करूंक जाय की सगळे जाण भेदभाव धरिनासतना हेज्या फुडें एकत्र येवन हेज्या फुडें जे जे आमचे मंदिरान उत्सव जाता सगळ्यांनी भाग घेवचो आणि बऱ्या पैकी मनोवपाचो अशें हांव इच्छा म्हाजी मनान आसा. तर तुम्ही तुमचे कितें मनोगत मांडूंक शकता? मनोगत म्हणजे आयज अशें एकूय शब्द उरोंक ना की आनीक एक्स्ट्रा सांगी सारके. माझे नाव दामोदर रोहिदास च्यारी. तुम्ही ह्या दिसा बद्दल कितें महत्व सांगूं शकता? दिसा बद्दल महत्व म्हणजे आयज 500 वर्सांनी हो आमचो शुभ दिवस येयल्लो आहा. 500 वर्सां जाले आमचे जे रामाचे देवूळ आसले तेंच्यांनी ते उद्ध्वस्त करून सगळें हें करून उडयल्ले. पूण आमच्या ह्या रामाक मेन करून आमकां चड अभिमान वाडटा आमच्या मोदीचो. तेणीन आपले लक्ष घालून ह्या भव्य दिव्य हें अयोध्येक राम मंदिर उबें केलां. ते फुडें अशेंच बरें जावपाचें आहा. फुडें आनीक फुडें उदरगत जावन तेची सगळ्यांचे लोकांचें कल्याण करपाचें, बरें करपाचें आनी सगळ्यांक एक बरो आशिर्वाद दिवपाचो हेंच आमचें मागणें आहा. तुम्ही आमच्या भाविकांक कितें सांगूंक सोदता? आमच्या भाविकांक सांगूंक सोदता की आयज जो अयोध्येचो राम जल्म प्रतिश्ठानचो दीस आहा तेन्ना सगळे भावीक एकत्र येयल्ले आसात. सगळ्या भाविकांक हांव सांगता फुडें अशेंच तेंच्यांनी आमकां हातभार लावपाचो आनी उत्सवाक हातभार लावन उत्सवाची मोठ्या तरेन हो उत्सव साजरो करपाचो. इतकेंच हांव सगळ्या भाविकां कडेन मागता.